ठेवा, जरा ऐका. जी ग्रामसभा आपण आयोजित केली 29 तारखेला आपण ही ग्रामसभा नक्की केली. खरोखर या 2-3 दिवसामध्ये मी तुमच्यासाठी, आपल्या ग्रामजनासाठी, माझ्या समाजासाठी मी जी मेहनत केली की या ग्रामसभेमध्ये भव्य संख्येने जे आपले ठराव मुद्दे कामाचे मुद्दे ते आपण मांडायला या. मी डीजेचं आयोजन केलं. खेडपेलहून डीजे सुरुवात केली. डीजेद्वारे मी तुम्हाला सूचित केला काय ग्रामसभेमध्ये या. खेडपा, सिंदोनी आणि बेडपा, बेसदा प्रत्येक पाडेला गावाला मी डीजेद्वारे आयोजन केला काय ग्रामसभेमध्ये या. या ग्रामसभेमध्ये खाली ठराव मांडले जातील. रोड असला, पाईपलाईन असलं, पाण्याची सोय, पोल, फोकस, विहीर, कुवा, बोरवेल, काय घर नोंदणी नवीन, हे सर्व मुद्दा आपण ग्रामसभेमध्ये नोंदवू. पण सर्वांना माझी विनंती आहे, या ग्रामसभा म्हणजे नाही राज्यसभा नाही विधानसभा, सबसे बड़ी ग्रामसभा, बराबर. परंतु या ग्रामसभामध्ये आज मुख्य अतिथी म्हणून व्हाईस प्रेसिडेंट माझेच नावाचे विनय गिंभल आणि आपले स्टाफ बँक डिपार्टमेंट मधून, हॉस्पिटल मधून डॉक्टर सर, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधून काय याला ग्रामसभा सांगतात. साथियों, भाइयों बहनों, मैं आप लोगों से पूछ रहा हूं, मी तुम्हाला विचारा, ग्रामसभा म्हणजे या ग्रामसभामध्ये ऑल स्टाफ, ऑल साहेब पाहिजेत. हा, या ग्रामसभामध्ये जसे काय व्हाईस प्रेसिडेंट, डीपीओ, सीओ, आरटीसी, कलेक्टर, सब ऑफिसर पाहिजेत. त्याला मान्यता राहते ग्रामसभा. ग्रामजनातील पब्लिक काय गांधी नाही, पागल नाही. या ग्रामसभात 2 असल्या, 5 असल्या, 10 असल्या, किती ठराव मांडायचं. हा, ठराव मांडून लोक डबर झालं, कोणी मेलं. पण आपल्या सिंदोली पंचायत मध्ये कामा होतेत काय? मग कामा करण्यासाठी आपण ठेवतो ग्रामसभा, बरोबर ना. कामा करण्यासाठी आपले ग्रामसभा ठेवू. ग्रामसभामध्ये आपले ठराव मांडू. काय बाबा, आमच्या गावात रोड झाला पाहिजे, आमच्या गावात चेक डॅम, कुवा, बोरिंग बनवेल पाहिजे. आम्हाला पाण्याची समस्या, आमच्या गावात पाईपलाईन नाही, आमच्या गावात खुंटे नाही, आमच्या गावात लाईट माटे फोकस नाही, असे ह्या समस्या माटे आपले ग्रामसभा ठेवू. पण ग्रामसभामध्ये अगर ठराव मांडून सत्ता पण काम नाही होत. ती का नाही होत? इथं मोठे ऑफिसर नाही. त्या ऑफिसराच्या कानामध्ये आपण जेव्हा बोलतो, त्याला ठराव सांगतो, आणि आज इथं आपण आवाज करतो काय काही आमची कामा होती, काही करचाल, तेव्हा ऑफिसर लोकांना पण माहित पडता काय खरोखर सिंदोली पंचायतची ग्रामीण भागातली प्रजा तंग आहे. का तंग आहे? कामामुळे तंग आहे, बरोबर की नाही. एक नंबरचा मुद्दा म्हणजे आपण बरेच 4-5 वर्षापासून पाहत आहोत, आपले या सिंदोली पंचायत मध्ये, ग्रामपंचायत मध्ये नवीन घराची नोंदणी होते का? नवीन घराची नोंदणी होते का? माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, काय ही जेवढी प्रजा माझी खेडपा, हट्टीपाडा, मानीपाडा, नवापाडा, कारभारीपाडा, फाफर हेत जोखीमपाडा, खेडपाचं पाडा, सिंदोनी, तोरणीची माळ, टेंटमाळ, लोहारमाळ, सिंदनीपाडा, मसेपाडा, फादरपाडा, ताडपाडा, तोरणपाडा, पाटीलपाडा, बेस्ता, पायरीपाडा, जांभनविहिरी, मूळगाव, चापापाडा, वडपाडा, टाकळी, बेडपा, खोरीपाडा, सुतारपाडा, मूळगाव, निरगुरपाडा, वडपाडा, गोंडपाडा, काष्टेरी, हे सर्व पाड्यातली प्रजा आज या ग्रामसभामध्ये हे ठराव मांडत आहे. काय ग्रामसभा घ्या, ग्रामसभा होवी, ग्रामजनाचा ठराव या ग्रामसभेत व्हावा. परंतु एक व्यक्तीला, एक परिवाराला, एक समाजाला, सरपंचा एक संदेश आहे, अगर ग्रामसभेत हे नवीन ठराव, नवीन सरपंच, नवीन पंचायत, अगर एक पंच ठराव पास नाही झाला
तर वरचे ऑफिसराला घेरल्याशिवाय आपले चूप बसायचं नाही. साथियो, बरोबर का नाही? आजचे ग्रामसभा 29/12/2025 आजचे ग्रामसभाમાં तुम्ही एकूण एक ठराव मांडा. रोडाचं, पाण्याचं, चेकडॅमचं, बोरवेलचं, पाईपलाईनचं, फोकसचं, घर नवे नोंदणीचं अगर एक जर ठराव नाही झाला तर एक ऑफिसराला हिलवून टाकीन, ही सरपंचची गॅरंटी. साथियो, जसा तुम्ही मला सपोर्ट केला, जसा तुम्ही मला सपोर्ट दिला, वोट केला, 2,500 लीड कप मला तुम्ही जितवेला आहे, तर माझी फरज आहे तुमचं काम करायचा. तर साथियो, आज तुम्ही सांगत असा काही स्टाफने सांगितला काय एवढ्या ग्रामसभा झाल्या, तिथं कोठं पण एवढी भीड नाही, एवढी पब्लिक नाही, परंतु या सिंदोनी पंचायत मध्ये जास्तीत जास्त 1 नंबरावर भीड. मी सांगाय माग तू का भीड, हे जनतानी मला त्यांचा किमती वोट दिलेला आहे. आणि का वोट दिलेला आहे? बरेचसं सरपंच बनवलं, बरेचसं सभे बनवलं, पण कोण ही जनताचं काम केला नाही. 10 वर्षापासून रोड पास होऊन, बजेट पास होऊन, ते रोड हे कोठं नेलं, कोणाला दिलं, बजेट खाला, काय काय केला, याचे विषय हे लोक हे आज नवीन सरपंच बनवला. बरोबर का नाही? आज बेडपा फणसपाडा टू गोंडपाडा माझे बेडपेची पर्ज आलेले आहे. बेडपा फणसपाडा टू गोंडपाडा टू महाराष्ट्र दाभेरी बॉर्डर 10 वर्षा पार झाली. साथियो, अजून तर रोड जटला तठच आहे. हो रोड पास आता ऑफिसर येतं तहाना फाईल्या खोलवतो, हा अट हाता हिलवून काम नाही दे, एक ऑफिसराची हवा काढून टाकतो. तेथला हो सरपंच आहे, ऐकून घ्या. मला कोणाची पर्वा नाही, मला माझे समाजाची पर्वा आहे, माझ्या आदिवासी प्रजाची मला पर्वा आहे. जसा मला वोट दिला आहे तसा माझा काम मला तुम्हाला करून दाखवायचं आहे. परंतु या ग्रामसभेमध्ये कोणी ऑफिसर नाही, ही सांगते ग्रामसभा. इसका जवाब कौन देगा बताओ? ये बोलते, इसको बोलते ग्रामसभा. साठी मला अखेरची विनंती आहे, एक फर्स्ट ही ग्रामसभा मंत्री साहेबाला पण माझी अपील आहे, ही ग्रामसभा बिन ऑफिसराक तुम्ही घेतली, पण ही सक्सेस ग्रामसभा मी नाही माने करत. याच्या पुढे ग्रामसभा मी परत ठराव करतो, करायला पाहिजे का नाही ठराव? ते ग्रामसभा अख्खो ऑफिसर बोलवतो, बोलवाय पाहिजे का नाही बोला पाहिजेत? अख्खे वर हात करा, बोलवाय पाहिजे का बोला पाहिजेत? यस. फोटो, ओय फोटो पाडा, वर हात केलं ते फोटो पाडा, वर हात करा. पुन्हा ग्रामसभा नक्की करतो, ते ग्रामसभा अख्खो ऑफिसर बोलवतो आणि आपल्या समस्या, आपल्या परेशानी आपल्या ते ग्रामसभेत ठराव मांडू. बाबा हो, हे असं ठराव मांडून काम नाहीये, 8 ऑफिसर पाहिजेत. एक ऑफिसराला आपले जबाब विचारू, एक ऑफिसराला आपले विचारू. काय रे, दादरा, नरोली, रांधा, किलवणी, दपाडा, वासोना, सायली अखेल कामा होते. काय ही तुम्हाला सिंदोनी दिसत नाही? हे सिंदोनी तुम्हाला डोळा नाही मिळत? काय सिंदोनीला काय काम बाकी आहे? 5 वर्षा 10 वर्षापासून जनता रखडते. म्हणून साथियों, टेंशन नहीं लेने का, ये सरपंच मुझ पर तुम्हें बोल रहा है. जिस तरह आप लोगों ने मुझे सपोर्ट किया है, उस हिसाब से पूरा अधिकार यहाँ बुलाऊंगा स्टेज पर. मैं वाइस प्रेसिडेंट को भी ये वादा करता हूं और उन्हें भी ये नोंद में लेने के लिए बोल रहा हूं कि जितना ऑफिसर ग्राम सभा में होना चाहिए, नेक्स्ट ग्राम सभा तुरंत हम डिक्लेयर करते हैं. कितने में? 1-2 महीने में नेक्स्ट ग्राम सभा तुरंत डिक्लेयर करते हैं, जिसमें नीचे से लेकर यहां पर एक पटेल तलाठी सुद्धा नहीं आया है. पटेल तलाठी तुम्हाला दिसतो इथं? काय मांदोली सिंदोली पटेल तलाठी आहे का नाही? एक मामूली पटेल तलाठी हे ग्रामसभेत हजर नाही. ही काय ग्रामसभा? आरटीसी, मामलेदार, कलेक्टर साहेब, सीईओ, टीपीओ, ऑल पीडब्ल्यू डिपार्टमेंट. अरे बाबा, आपल्याही माणसां कुत्री नाही हो. म्हणून आज हे सिंदोनी पंचायतचा संदेशा जावा, हर एक ऑफिसराला संदेशा जावा. मी कोणाला ऑफिसराला विरोध नाही करत, पण माझे सिंदोनी पंचायत मध्ये 5-10 वर्षापासून जी कामा रोखायलेत, तर ऑफिसर लोक या ग्रामसभेत हजर राहतील तर आमच्या गरीब जनताच्या, आदिवासी प्रजाच्या समस्या ऐकतील. आणि तेव्हा त्या ऑफिसराला माहित पडेल खरोखर सिंदोनी गाव हो
विचारात आहे काय बाबा, कधीपासून आपल्या कोणत्याही गोष्टी लावू. आज लोहार माळ टू टेंट माळ रोडाची हालत, बारीक मोठं व्हिडिओ बाहेर होतात. जे सरपंच लोक होतं 5-10 वर्ष आंधळ बनून होतं, त्याला अक्कल नाही होती. 5-10 वर्षापासून त्यांनी जनताची कामं काय केली? हा, रोडाच्या गोष्टी सांगा. आज घराचा किती करप्शन झालेला आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये घरां दिली, कॉन्ट्रॅक्ट वाला पैसे खान मोकळा झालं, कॉन्ट्रॅक्ट वाला फरार, आणि लाभार्थी माणूस आज विचारात पडला. सरकार जवळ आपण काही प्रूफ नाही राहिला. सरकारला आपले काय दाखवणार? कोणी तर घरा बनवेल नाही, ठाव नाही ठिकाण, खांदावर दुकान, तेल 280,000 1,60,000 पैसा खात्यावर येऊन गेला. ही भ्रष्टाचार सरकार. आज ऑफिसर, आज आपला जो तुम्ही मेंबर बनवेल आहे, जिल्हा मेंबर कोण आहे? जिल्हा मेंबर आपला सिंदोली पंचायतचा बोला. सिंदोली पंचायत का जिल्हा मेंबर कोण आहे? विपुल भाई भुसारा ना. हे ग्रामसभे में विपुल भाई भुसारा केम नाही आला? साथियों, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ह्या ग्रामसभेत सभ्य हजर, सरपंच हजर, मग जिल्हा मेंबर केम गैरहजर? ये तो हमारे वाइस प्रेसिडेंट जवाब देंगे. नेक्स्ट भाषण उन्हीं का है. इस ग्राम सभा में जिला मेंबर क्यों गैरहाजिर है, उसका रीजन, उसका कारण मेरे पब्लिक के सामने वाइस प्रेसिडेंट रखेंगे. और नेक्स्ट ग्राम सभा में अपना सिंदोली पंचायत का जिला मेंबर हाजिर होगा. अगर नहीं हाजिर होगा तो ग्राम सभा नहीं रखेंगे. ये भी चैलेंज देता हूं मैं. कितना घोपला, कितना भ्रष्टाचार, कितना चोरी, ये सब यहां पर पोल खोलेंगे. हमारी जनता एक एक पोल गांव की खोलेंगे. रोड की हो, पानी की हो, कुआं की हो, घर की हो, टॉयलेट की हो, पोल खोलना. साथियों, मैं सरपंच हूं, तुम्हारे लिए हूं, तुम्हारे लिए जान देने के लिए मैं तैयार हूं. लेकिन आपले साठी होतो या नाही हो. हे ग्राम सभेत देखा कोणी ऑफिसर नाही. हा, आज जिल्हा मेंबर विपुल भाई भुसारा नाही. कसे नाही? सिंदोली पंचायतचा तू जिल्हा मेंबर आहेस तर हजर पाहिजे ना. त्याच्यामुळे साथियों, आज मला सरपंच बनवून तुम्ही 1 महिना दिला. 1 महिना पार झाला. 21 ला मी शपथविधी घेतली. आज झाली 29. बस 1 महिना आणि 5-6 दिवस मला झालं. तरी पण 1 महिनेमा बेडपा मुळगावमा बाजार, ताल्या वाजवायच्या. बेडपा मुळगावमा बाजार 1 महिनेमा. साथियों, खेडपा सिंदोनीला पण निवेदन आहे, कोणी बाजारामा या हवीस तर पहिला पॉइंट बेडपा मुळगावला बाजार. या सिंदोनी या खेडपातले माणसाला बाजारात येण्यासाठी या बेडपा फाटकवरून बेस्ता आणि बेडपेची जनता या पंचायतवर आणण्यासाठी लगेच इलेक्ट्रिक बसची मांग. काय सेलवास लावून इलेक्ट्रिक बस आपल्या पंचायतवर येईल आणि पंचायतून वाया होऊन बेडपेला जाल. बरोबर का नाही? बेडपेला होऊन बस निघाल तर सिंदोनी पंचायतवर येईल. आमचे गरीब दौराला हवी, पोरा सांगते मी, एठं उतारल आणि एठून इलेक्ट्रिक बस सेलवास जाल. चांगला काम आहे का नाही? हा. बाकी साथियों, कोणाला पण पाण्याची समस्या, फोकसची समस्या, लाईटची समस्या, सरपंच तुम्हा માટે बसेला आहे. हर काम पंचायत आपल्यासाठी खुली आहे. पंचायतवर या. एकूण एक काम युवा आहेत, युवाला रोजगार. आता मी ग्रामसभेची वाट पाहत होतो. एक एक कंपनी मी ही सरपंच फिरेन. एक एक कंपनीला फिरून युवाला रोजगार देईन. बरोबर. बाकी आपले वृद्धा आहे, विधवा आहे, विकलांग आहे, ऑल डॉक्युमेंट तुम्ही या पंचायतवर, तुमची कागद पेपरा अठ पंचायतवरून मी तुम्हाला देतो. नाही जी सौता तुमचे हारी येऊन खानवेल, मांदोनी, सेलवास पर्यंत जाऊन कागदा काढून त्यांचे फॉर्म भराय सरपंच तयार आहे. तर साथियों, जास्ती टाइम न घेता मला एकच आज मला क्रोध आहे. कोणी माझी कंप्लेंट करा, कोणी माझ्यासाठी लढणार आहे, समाजावर आवाज करणार आहे, समाजाची मला लागणी आहे. काय सिंदोनी पंचायत मध्ये ग्राम सभा असून कोणी स्टाफ नाही, कोणी ऑफिसर नाही. शरम पाहिजे, शरम. शरमची गोष्ट आहे ही.